बातमी राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी खास पॅटर्न राबवले जातात। यंदाच्या मुंबई महापालिकेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी असाच एक पॅटर्न राबवायचा निर्णय घेतलाय। ठाणे पॅटर्न काय आहे? शिंदेंचा हा ठाणे पॅटर्न पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। राज्यात 29 महापालिका असल्या तरी सर्वच मोठ्या पक्षांचं पहिलं लक्ष म्हणजे मुंबई महापालिका। आणि याच मुंबई महापालिकेचा सत्ताधीश होण्यासाठी जेवढं राजकारण सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू आहे त्यापेक्षा जास्त राजकारण युती या आघाडीच्या गोटात रंगतंय। महापालिकेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचं तिन्ही पक्षाचे नेते कॉन्फिडेंटली म्हणतायत। मात्र प्रत्येक पक्ष मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र प्रयत्न करताना दिसतोय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबाबत बोलायचं झालं तर त्यांनी मुंबई महापालिकेसाठी ठाणे पॅटर्न राबवण्याची रणनीती आखली आहे। आता हा ठाणे पॅटर्न नेमका आहे तरी काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। ठाणे महानगरपालिका हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला समजला जातो। मात्र एवढे वर्षी हा बालेकिल्ला कसा सांभाळून ठेवला हे एकनाथ शिंदेंनी पदाधिकारी मेळाव्यामध्ये उलगडून सांगितलं। ठाण्यातील सामाजिक, जातीय आणि व्यावसायिक सेल तयार केले आणि त्यातीलच एकाला प्रमुख बनवून प्रश्न कसे मार्गी लागतील यासाठी यंत्रणा उभी केली। ठाणे पॅटर्नची पुनरावृत्ती मुंबईत करताना शिंदेंची शिवसेना कोणत्या सेल तयार करणार आहे ते सुद्धा जाणून घेऊ। स्थानिक लोकाधिकार समिती महासंघ पुन्हा सक्रिय करणार। मुंबईतल्या विमा संघटना, तेल कंपन्यांमधील संघटना, रेल्वे संघटना, परिवहन संघटना, व्यापारी संघटना, वकील संघटना आणि वारकरी संघटना। मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी समाजनिहाय, जातनिहाय आणि व्यवसायनिहाय 25 ते 30 संघटना तयार करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। ज्याप्रमाणे ठाण्यात मायक्रो मॅनेजमेंटवर भर दिला तोच फॉर्म्युला मुंबईतही राबवण्याचा कानमंत्र शिंदेंनी कार्यकर्त्यांना दिलाय। विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरती एकनाथ शिंदे होते। मात्र निवडणुका झाल्या आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले। त्यामुळे राज्यात साहजिकच भाजप हा मोठा भाऊ ठरला। त्यामुळे तेव्हापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये राजकीय शीतयुद्धाला सुरुवात झाली। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे विरुद्ध महायुती असा जरी संघर्ष वाटत असला तरी खरा संघर्ष हा शिंदे विरुद्ध फडणवीस असा तर नाही ना, हे पाहणं महत्त्वाचं राहील। कॅमेरॉन कृष्णा खापरे, स्वराज सुरणे, एबीपी माझा, मुंबई।